घोटाळ्यांचे जप्त केलेले पैसे गरिबांमध्ये वाटणार। 10 वर्षात घोटाळ्यांचे 2200 कोटी केले जप्त। लोकसभेच्या निकालाआधी एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। मोदींना गरिबांसाठी नव्हे तर अदानींना मदत करण्यासाठी देवानं पाठवलं। राहुल गांधींचं मोदींवर शरसंधान। निवडणुकीनंतर ईडीच्या चौकशीसाठी तयारी करत असल्याचाही टोला। गांधी परिवारालाही संकटात मदत करत आलोय। तब्येत बिघडल्यावर सोनियांसाठी विशेष विमान पाठवलं। एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत मोदींचं वक्तव्य। कोस्टल रोडला कोणताही धोका नाही। कोस्टल रोडच्या गळतीच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही। तर भ्रष्ट राजवटीनं कामाचा वेग कमी केला। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। निरंजन डावखरेंची पदवीधर विधान परिषदेची जागा भाजपच लढणार। आशिष शेलारांचा दावा। तर त्या जागेसाठी मनसेकडून अभिजित पानसेंची उमेदवारी जाहीर। मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी। राष्ट्रवादीच्या निर्णयानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचे डबे घसरले। अपघातामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत। ट्रॅक दुरुस्तीसाठी आणखी 1-2 दिवस लागण्याची शक्यता। रेल्वेची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।